प्याज के कारण भाजप को तो रोना पड़ा नहीं, लेकिन साथी जो है उनके वजह से भी वो रो रहे हैं। उद्धव सर नाना पटोले ने कहा था कि उद्धव साहब मेरा फोन नहीं उठाते हैं, विधान परिषद की जो इलेक्शन थी उसी मुद्दे पे उनका नाराजी जताई थी। तो झाला, विषय संपला। त्याच्यानुसार आम्ही निर्णय पण घेतला। कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आम्ही काँग्रेसला तिघांनी मिळून, दोघांनी काँग्रेस व्यतिरिक्त आम्ही दोघं आहोत आणि बाकीच्यांनी पाठिंबा दिले आणि इतर 3 जागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने आम्हाला पाठिंबा. आरोप नाही, वस्तुस्थिती आहे. केंद्रीय मंत्री ज्यांनी काही दिवसांपूर्वी शपथ दिली, कुमारस्वामींनी आरोप केलाय की बेंगलोरमध्ये आरोप केला की करोडो रुपयांची सवलत किंवा अनुदान गुजरातमध्ये उद्योग जे येतात त्यांना देतात. त्यांनी सेमीकंडक्टर अमेरिकन सेमीकंडक्टर कंपनीला $2 अब्ज अनुदान मिळाल्याचा आरोप केला. इतर राज्यांमध्ये अन्याय का त्याचा केंद्रीय मंत्रीचा आरोप करतात. मग मी काय उत्तर देऊ? त्यांनी पंतप्रधानांकडे उत्तर मागायला पाहिजे, कारण त्यांना पाठिंबा दिलाय. आणि मी माझ्या प्रचाराच्या भाषणात सुद्धा सांगत होतो की आमचा गुजरातबद्दल काही राग नाही. इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आणि उद्या सुद्धा आल्यानंतर आम्ही गुजरातच्या हक्काचं काय असेल ते घेऊ. पण याकरता मोदी आणि अमित शहा गुजरात आणि संपूर्ण देश यांच्यामध्ये एक जी भिंत उभी करतायत ती अत्यंत घातक आहे. तशी भिंत त्यांनी उभी करता कामा नये. महाराष्ट्राच्या हिताचं असेल ते महाराष्ट्राला मिळालंच पाहिजे. गुजरातचे असेल ते जरूर गुजरातला द्या. तसंच अन्य राज्यांना जे आवश्यक आहे आणि त्यांच्या हक्काचं आहे ते दिलं गेलंच पाहिजे. त्यालाच आपण केंद्र सरकार म्हणतो. खरं केंद्र सरकार हा शब्द चुकीचा आहे, कारण आपली संघराज्य पद्धत आहे. मराठा आरक्षण के मुद्दे पर सरकार अब तक कोई ठोस भूमिका नहीं ले पा रही है. बार हम सरकार में नहीं है, जिनके हाथ में सरकार है उनको कुछ वो अपोजिशन के तौर पे आप लोगों की क्या भूमिका है? अभी भी सरकार ने 1 महीने का एक समय पीरियड लिया है, तो लगातार टाइम बाय कर रहे हैं क्या? सीधी बात यह है कि ये इश्यू पर इससे पहले जो कोई महाराष्ट्र गवर्नर थे उन लोगों ने डिस्कशन किया था, कुछ कमिटमेंट की थी. जो वहाँ बैठे थे अंसर पर उन्हें कुछ कमिटमेंट की, मगर इस पर अमल नहीं हुआ और इसीलिए फिर ये उपोषण का मामला शुरू हो गया. जो कुछ बातें सरकार ने एक्सेप्ट की थी, कमिटमेंट की थी, इस पर जल्दी से जल्दी अमल करना ये फर्ज आज ये गवर्नमेंट का है. ये किसी हाथ के बाहर जाने की नौबत न आना, इसकी आज आवश्यकता है सामाजिक दृष्टि. उद्धव पळवण्याची वस्तुस्थिती तुम्ही मांडली आहे. उद्योग पळवण्याची वस्तुस्थिती तुम्ही मांडली आहे आणि गुजरात कनेक्शन त्या सांगितलं आहे. आता नवीन एक गोष्ट बाहेर निघाली की ज्या विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली त्या प्रकरणामध्येही गुजरात कनेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं भविष्यही आता गुजरात कनेक्शनशी जोडलंय. काय बघतो? नाही, म्हणूनच मी म्हटलं ना की हा जो त्यांचा काही अट्टाहास आहे, त्यांना 10 वर्षात समजायला पाहिजे होतं की संपूर्ण देशाने त्यांना पंतप्रधान पद दिलं होतं. आता कसं बसं त्यांचं पंतप्रधान पद वाचलंय. ते किती दिवस हे सरकार राहील हे काय सांगता येत नाही. आणि गुजरातमध्ये जर का हे अशी सगळी चालूगिरी करायला लागले तर त्यांचं मूळ राज्य आहे तिथेच त्यांच्या आसनाला सुरुंग लागेल. आणि एकूणच जे काय मगाशी तुम्ही नरेटिव्ह म्हणतात, नरेटिव्ह एका बाजूला, पण ह्यांच्यामध्ये खरेपणा नाहीये. हा सगळा फोलपणा आता देशाच्या जनतेच्या लक्षात आलेला आहे. यावेळेला मी परत सांगेन की मला अभिमान आहे की देशातली जनता जागी झाली आणि आणखीन सुद्धा एक थोडाफार विश्वास काही लोकांचा मोदींवरती होता, भाजपवरती होता, तो या निकालामुळे आता साफ उडालेला आहे. येत्या निवडणुकीत आणखीन चित्र खूप बदललेलं आणि देशाच्या दृष्टीने सुधारलेलं दिसेल. प्रकाश आंबेडकर को 3-4 सीटों का नुकसान हुआ, तो क्या विधानसभा में आप उनको फिर से बुलाएंगे क्या? देखो, पहले ही जैसे जयंतराव जी ने कहा, जितने लोग हमारे साथ अभी रहे और उन्होंने संघर्ष किया, हम उनको लेकर आगे जाएंगे. और कुछ लोग अगर आना चाहते हैं, सिर्फ ये या वो ऐसे नहीं, तो खींचातानी किए बिना अगर वो आना चाहते हैं तो देखेंगे. लेकिन मैं जिसका नाम आपने लिया वो नाम लेकर मैं कुछ नहीं कहना चाहता. मैं जनरल बात कर रहा हूँ. राम मंदिराचा श्रेय ज्या भाजपने घेतलं त्या भाजप आता अयोध्येमध्ये
एकच तुमच्या लक्षात असेल, मी 22 जानेवारीला ताळाराम मंदिरात गेलो होतो आणि 23 जानेवारीला ज्या दिवशी शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तेव्हा नाशिकच्या सभेत मी म्हटलं होतं की आम्हाला भाजपा मुक्त राम पाहिजे. तो भाजपा मुक्त राम अयोध्यावासियांनी आणि उत्तर प्रदेश जिथे जिथे प्रभू रामचंद्राचं वास्तव्य होतं तिथे तिथे भाजपाने सपाटून मार खाल्लेला आहे. म्हणजे आता भाजप मुक्त राम झालेला आहे. उद्धवजी एक प्रश्न आहे. उद्धवजी एक प्रश्न आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या पद्धतीने महाविकास आघाडीच्या जागा आलेल्या आहेत, काँग्रेसचे नेते म्हणू लागलेले आहेत की आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठे भाऊ. तुमच्या मते कोण मोठा भाऊ आहे, कोण छोटा भाऊ? या निवडणुकीमध्ये मोठा भाऊ छोटा भाऊ वगैरे काही चालणार नाही. प्रत्येक मतदारसंघामध्ये आम्ही बसून सर्वात चांगला उमेदवार कुठल्या पक्षाकडे आहे आणि मागच्या निवडणुकीचे संदर्भ घेऊन जागा वाटपाचा निर्णय घेऊ. आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर तो निर्णय होईल. आज प्राथमिक बैठक आमची झालेली आहे, त्यामुळे बाकी तुम्ही याच्यात काही जाऊ नका. मला वाटतं पृथ्वीराजजींनी उत्तर दिले ना, वेळच आहे त्याच्यातच आमची एक वाक्य दिसते.